2025 खोपोली नगर परिषद निवडणूक रणधुमाळीत अनेक राजकीय पक्ष एकमेकांविरोधात टीका-टिप्पणी करत असताना दिसत आहे. असाच एक प्रकार खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या एका सभेत पाहायला मिळाला. जय जय सियाराम. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी यावेळी नाव न घेता महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराबाबतीत कथित मिश्कील भावनेतून ते वाशीला राहतात, गाडीतून न उतरता काच खाली न घेता वावरतात. पालिकेच्या अनेक जबाबदारींच्या कामासाठी ते कधी येतील कधी जातील अशा काही सवयांचा उल्लेख यावेळी व्यासपीठाच्या माध्यमातून करण्यात आला. या वक्तव्याने काही खोपोलीकरांनी आपली नाराजी समाज माध्यमातून व्यक्त केलेलीही पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असलेले व उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी हा एक केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी सांगितले. अनेक पालकांनी मुलांच्या शैक्षणिक कुटुंबिक जबाबदारी पार पाडणे जबाबदारीचे असल्याचे सांगत या टीकेवर समाज माध्यमातून पाहायला मिळाले. या विषयाची चर्चा शहरात जोर धरत असून या निमित्ताने राजकीय पक्षात एक आगळ्यावेगळ्या वादाला तोंड फुटल्याने या सर्व घटनेबाबत स्वतः महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांची घेतलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे. जी सार्वत्रिक निवडणूक खोपोली नगर परिषदेची चाललेली आहे त्याच्या प्रचारार्थ ही सभा अशी वाटतच नव्हती. ही आमची विजयी सभा झाल्याचे फील आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आलेला होता. आज जे रवींद्र चव्हाण साहेब, महेंद्रशेठ थोरवे साहेब यांनी जे काय मार्गदर्शन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना केलं त्यामध्ये प्रचंड उत्साह आमच्या लोकांमध्ये झालेला आहे. आणि येणारी 2 तारीख हा 3 तारखेचा रिझल्ट हा खोपोली नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय फडकणार नाही असा आत्मविश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटत आहे. मुक्काम पोस्टबद्दल साहेब, आपल्या पत्त्याबद्दल, आपल्या रहिवासी लोकांबद्दल, खोपोलीबद्दल आपण एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे विरोधकांनी की आपण स्थानिक नाहीयेत, आपण मन मिळव नाहीयेत, वेळ नाहीये. या विषयांवर आपण खोपोलीकरांचं मन कसं जिंकाल? काय खरं तर इलेक्शन्स लागलेले आहेत, इलेक्शन्सवर टीका टिप्पणी होत असते, पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन टीका करणं आणि या गोष्टी आता राजकारणात खऱ्या योग्य नसतात. पण राजकीय स्तर थोडा घसत असल्यामुळे आणि समोरच्या विरोधकांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे कुलदीप शेंडेंच्यावर कुठल्याच प्रकारचे आरोप नाही आहेत, कुठल्याच प्रकारचे नाही. तर मुद्दा काय हा तर बाबा कुलदीप शेंडे राहतो कुठं? कुलदीप शेंडे वाशीला राहतो, कुलदीप शेंडे खारघरला राहतो, कुलदीप शेंडे गाडीच्या काचा खाली घेत नाहीत, अजून बऱ्याचशा मध्ये. आणि माझं म्हणणं होतं की कुलदीप शेंडे काय करतो त्यापेक्षा तुम्ही खोपोलीसाठी काय करणार आहात याचे विजन तुम्ही लोकांसमोर मांडणं गरजेचं होतं. पण त्या गोष्टी कुठल्याही झालेल्या नाहीयेत. आमदार साहेबांवर टीका झालेली आहे. तुम्ही जे रेग्युलर बोलता तेच विजन फक्त मांडले. तुम्ही डिटेलमध्ये मांडलं का खोपोलीसाठी तुमच्याकडे काय मुद्दे आहेत, खोपोलीचं विजन काय तुमच्याकडे? पण नाही, तुम्हाला लोकांना भरकोटायचं आहे, वेगळ्या मुद्द्याकडून नेऊन खोपोलीच्या विकासाबद्दल त्याला बगल द्यायची या कारणीत आहे. खरं तर मी आपल्या माध्यमातून सांगतो, मी माउंटन व्ह्यू सी बिल्डिंग 402 यामध्ये राहत आहे. माझी मुलगी शिकायला अंबानी स्कूलमध्ये आहे, माझा मुलगा शिकायला मुंबईला आहे. मी खारघरला माझ्या मुलासाठी 2 वर्षासाठी खारघर येथे राहत होतो. माझ्या मुलाचं शिक्षण होऊन 1 वर्ष झालेलं आहे, तो आता मुंबईला शिकत आहे. आणि माझा पूर्णपणे आता परमनंट निवास हा खोपोली मुळगाव झालेला आहे. आणि हा कसं आहे की मला आपल्या माध्यमातून सांगायला हेच वाटतं की जी लोक 24 तास लोकांमध्ये असतात ना, त्यांच्या वॉर्ड मधला विकास जाऊन बघा, तिथला भाजी मार्केट जाऊन बघा, तिथल्या रस्त्यांची दुरावस्था बघा, तिथल्या यशवंतनगरच्या भागातला तुम्ही एक गटर बघा, पाणी बघा, जे काय अवस्था ती बघण्यासारखी. म्हणजे वाईट वाटतं की आपण खोपोलीमध्ये अशी परिस्थिती असू शकते. असो, आता मला खरं तर ना मी इलेक्शनमध्ये ठरवलं होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारची टीका करायची नाही, पण खालच्या तरावर टीका आली त्यामुळे मला थोडीशी टीका करावी लागते. पण असो, मला माहिती आहे खोपोलीकरांचं प्रेम आमच्या सर्व उमेदवारांवर आहे आणि शिवसेना, BJP आणि RPI युतीवर आहे. तर येणारा 3 तारखेचा रिझल्टच हा आमच्या बाजूने असणार, त्यामुळे त्याला उत्तरी जनताच देईल.